नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमी या चॅनलवरती। तर मित्रांनो, चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। त्यासोबतच ॲप डाउनलोड करा आणि व्हॉट्सअप लिंक पण जॉईन करा। तर आज आपण घेणार आहोत जलसंपत्ती धरणे व सिंचन प्रकल्प यावरील 50 जीकेचे प्रश्न। तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर उत्तर आहे बी, कोयना धरण। दुसरा प्रश्न, जायकवाडी हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? उत्तर आहे गोदावरी। नाथसागर हे जलाशय कोणत्या धरणाचे आहे? उत्तर आहे सी, जायकवाड। चौथा प्रश्न घेऊयात। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या धरणाला संबोधले जाते? उत्तर आहे बी, कोयना। पाचवा प्रश्न, भीमा नदीवरील उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे डी, सोलापूर। बघा मित्रांनो, काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। तर हे भी जे आहे ते मराठीत आलं आहे आणि मा जे आहे ते इंग्लिशमध्ये आलं आहे। तर आपण इथं भीमा करणार आहोत। चला पुढचा सहावा प्रश्न घेऊया। भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर उत्तर आहे बी, हिराकुंड। बघा, हिराकुंडवर पण यांनी टिंब दिला नाही आहे, आपण टिंब देऊन घेऊया। सातवा प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? तर याचं उत्तर आहे महानदी। कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आले आहे? शिवसागर। नववा प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर आहे डी, गंगापूर। दहावा प्रश्न घेऊया। गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे गोदावरी, नाशिक जिल्ह्यात। भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? याचं उत्तर आहे सी, प्रवारा। 12वा प्रश्न, भंडारदरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ए, विल्सन डॅम, आर्थर लेक। 13वा प्रश्न घेऊयात। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे डी, भोगावती। 14वा प्रश्न पाहूयात। राधानगरी धरणाचा जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? याचं उत्तर आहे बी, लक्ष्मी तलाव। 15वा प्रश्न घेऊया। तोतलाडोह मेघदूत जलाशय धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे सी, पेंच। 16वा प्रश्न, गोसीखुर्द हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? याचं उत्तर आहे ए, वैनगंगा। 17वा प्रश्न घेऊयात। यशवंत सागर हे जलाशय कोणत्या धरणाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे डी, उजनी। 18वा प्रश्न घेऊया। पानशेत धरणाला कोणत्या क्रांतिकारकाचे नाव जलाशय दिले आहे? याचं उत्तर आहे सी, बाजी पालसकर जलाशय। 19वा प्रश्न घेऊया। इथे वरसगाव धरणाचे अधिकृत नाव काय आहे? ते हे वरसगाव, थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे वरसगाव आले आहे, याचं वरणगाव आहे। एकोणीसवा प्रश्न घेऊयात। वरणगाव धरणाचे अधिकृत नाव काय आहे? ते थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। तर याचं उत्तर आहे बी, तानाजी सागर। 20वा प्रश्न घेऊया। मुळशी धरणाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? उत्तर आहे बी, सेनापती बापट। 21वा प्रश्न घेऊया। आशियातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना लिफ्ट इरिगेशन कोणती मानली जाते? याचं उत्तर आहे डी, कालेश्वरम प्रकल्प, तेलंगणा। 22वा प्रश्न घेऊया। महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। 23वा प्रश्न घेऊया। भारतात सिंचनाखालील क्षेत्र सर्वाधिक असणारे राज्य कोणते? याचं उत्तर आहे डी, उत्तर प्रदेश। 24वा प्रश्न पाहूया। तुषार सिंचन, स्प्रिंकल आणि ठिबक सिंचन ड्रीप या पद्धती प्रामुख्याने कशासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे बी, जलसंवर्धन व पाणी बचतीसाठी।
25वा प्रश्न पाहूयात. भातसा जलविद्युत व सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सी, ठाणे जिल्ह्यात. 26वा प्रश्न घेऊया. भाकरा नांगल हा भव्य प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? याचं उत्तर आहे सी, सतलज. 27वा प्रश्न घेऊया. सरदार सरोवर हा सिंचन व जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे ए, नर्मदा. 28वा प्रश्न. टिहरी हे भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे डी, उत्तराखंड. 29वा प्रश्न. टिहरी धरण कोणत्या नद्यांच्या संगमावर बांधले आहे? उत्तर आहे बी, भागीरथी आणि भिलंगना. 30वा प्रश्न घेऊया. नागार्जुन सागर धरण प्रकल्प दक्षिण भारतातील कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे सी, कृष्णा. 31वा प्रश्न. महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? उत्तर आहे डी, गोंदिया. 32वा प्रश्न घेऊया. चांदोली धरण कोणत्या नदीवर असून ते सांगली कोल्हापूर सीमेवर आहे? उत्तर आहे बी, वारणा. 33वा प्रश्न. येलदरी हे धरण हिंगोली जिल्ह्यात कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे डी, पूर्णा. 34वा प्रश्न घेऊया. मोडक सागर आणि तानसा ही धरणे कोणत्या शहराला प्रामुख्याने पाणी पुरवठा करतात? याचं उत्तर आहे सी, मुंबई. 35वा प्रश्न घेऊया. इसापूर हे धरण कोणत्या नदीवर असून ते यवतमाळ नांदेड सीमेवर आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. 36वा प्रश्न घेऊयात. कोयना धरणावर एकूण किती मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे? याचं उत्तर आहे डी, 1960 मेगावॅट. 37वा प्रश्न घेऊया. मुळा धरण ज्ञानेश्वर सागर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सी, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. 38वा प्रश्न. खडकवासला धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? उत्तर आहे मुठा. 39वा प्रश्न. मांजरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे बी, धनंजय सागर. 40वा प्रश्न घेऊया. पवन धरण कोणत्या जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे? बघा, यात पण थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. याचं उत्तर आहे बी, पुणे. 41वा प्रश्न. राम नदी आणि मुळा मुठा नद्यांचा संगम कोणत्या शहरात होतो? याचं उत्तर आहे पुणे. 42वा प्रश्न. कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प व धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ए, कर्नाटक. 43वा प्रश्न घेऊया. माजलगाव धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सी, बीड. 44वा प्रश्न. महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती सर्वाधिक कोणत्या पिकासाठी वापरली जाते? उत्तर आहे बी, ऊसासाठी. 45वा प्रश्न. हातनूर धरण जळगाव जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे ए, तापी. 46वा प्रश्न. विदर्भातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प कोणता आहे? उत्तर आहे बी, गोसी खुर्द. 47वा प्रश्न. धोम आणि कनेर हे सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ए, सातारा. 48वा प्रश्न घेऊया. जायकवाडी धरणाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते? तर याचं उत्तर आहे ए, इंदिरा गांधी. 49वा प्रश्न. विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर व जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ए, गोदावरी व नांदेड. शेवटचा प्रश्न घेऊयात 50वा. टिळारी हा आंतरजातीय सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात आणि कोणत्या राज्याच्या संयुक्त प्रकल्पात आहे? तर याचं उत्तर आहे डी, गोवा. बघा, इथे टिळारी आणि टिलारी हा एकच शब्द आहे. प्रिंटिंग मिस्टेकमुळे इथे अ दिलेला आहे. तर ओरिजिनल आहे ते टिलारी. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.